रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बहुगुणी असं कारलं आहे त्याची एक छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारलं बहुगुणी असलं तरी ते कडू असतं, त्यामुळे शक्यतो कोणी खात नाही. पण तुम्ही ह्या पद्धतीने रेसिपी केली तर नक्कीच सगळे आवडीने खातील. कारलं स्वच्छ धुवून त्याचे बारीक पातळ काप करून घ्यायचे. त्यानंतर एका भांड्यामध्ये मीठ टाकायचं आहे 1 चमचा. ते मिक्स करून त्यामध्ये हे कारल्याचे पातळ काप टाकायचे आहेत. आता 2 ते 3 तासासाठी कारलं असंच बाजूला ठेवायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये, म्हणजे त्याचा जो कडूपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर एका वाटीमध्ये चिंच घ्यायची आहे थोडीशी आणि त्यामध्ये पाणी टाकून तीसुद्धा भिजत ठेवायची. कारलं चांगलं मिठाच्या पाण्यात मुरलं की मग त्याला फोडणी द्यायची. तेलामध्ये मोहरी, जिरं चांगलं तडतडवायचं. त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे जेवढा तिखट हवं तेवढा कांदा लसूण मसाला ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचा. तुम्ही जर नेहमी माझ्या रेसिपीज बघत असाल तर मी कांदा लसूण मसाल्याचा वापर जास्त करते, कारण ह्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, तीळ आणि बरेचसे गरम मसाले असतात. त्यामुळे वेगळे मसाले वापरण्याची आपल्याला गरज पडत नाही. मैत्रिणींनो, जसं आपल्या शरीरामध्ये शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन असतं, तसंच कारल्यामध्ये कॅरोटीन आणि पॉलीपेप्टाइड पी हे घटक असतात. कारल्याचं नियमित सेवन केलं की कारल्यातील हे जे घटक आहेत ते आपल्या रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवतात. पण कारलं कडू असल्यामुळे शक्यतो ते कोणी खात नाही. तुम्ही ह्या पद्धतीने रेसिपी केली तर सगळेजण नक्की आवडीने खातील. तेलामध्ये कांदा लसूण मसाला चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, हिंग, मीठ, चिंचेचं पाणी टाकून थोडी उकळी येऊन द्यायची. मग त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा, कारण नुसतं कडू किंवा नुसतं आंबट कोणी खात नाही. गूळ घातल्याने आंबट गोड जी चव आहे ती खायला चांगली लागते. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की डायबिटीजसाठी मी ही रेसिपी सांगते आणि त्यामध्ये गूळसुद्धा घालते. खरं तर आपल्याला एनर्जीची गरज असते जी ग्लुकोजमधून मिळते, आणि ग्लुकोज म्हणजे काय? साखर. मग आपली साखर जी आहे ती नियंत्रणात असली पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे. कारण कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो, जसं चक्कर येणे, डोके दुखणे. ह्याशिवाय ज्यांना डायबिटीज आहे ते लोक गोळ्या खात असतात, सर्व पथ्यसुद्धा पाळत असतात. त्यामुळे साखर ऑलरेडी कंट्रोलमध्ये असते किंवा कमी झालेली असते. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. कारल्यातील फायबरमुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित होते, बद्धकोष्ठता दूर होते. कारल्यात अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात जे रक्त शुद्धीकरणाचं काम करतात. तर मग चला कारलं खायला सुरुवात करूया. हे कारलं शिजवताना लो फ्लेमवर झाकण ठेवून तेलातच शिजवायचं आहे, त्यामुळे ते थोडं क्रिस्पी होतं आणि खायलासुद्धा चांगलं लागतं. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुन्हा भेटूया.